गुड मॉर्निंग. ड्युटी संपून घरी चाललो होतो. जाता जाता कादंबरीला एक छानसं मांजर दिसलं आणि ते मांजर बघण्यासाठी मॅडमची एवढी धडपड चालली होती आणि त्यांनी फायनली त्याचा एक स्नॅप पण काढला. पुढे जाऊन जाम भूक लागली होती, त्याच्यामुळे वडापावचं ठरलेलं प्लॅनिंग नेहमीचं कॅन्सल करून आम्ही मस्त चायनीजवर ताव मारला. हे दोघं हॉरर मूवी बघण्यात दंग होते, त्याच्यामुळे मी मस्त आपल्या चायनीजवर ताव मारला आणि चायनीज एन्जॉय केलं, बिकॉज मला हॉरर मूवी आवडत नाहीत. घरी आल्यानंतर क्रीमचं पार्सल आलेलं होतं. ते क्रीमचं पार्सल कुरिअर करायचे होते सगळे आज, त्याच्यामुळे पहिले कुरिअर पॅकिंग करून घेतले आणि सर्व पार्सल डिस्पॅचला देऊन आले. पॅकिंग स्वतः घरी करते, व्यवस्थित करते, त्याच्यामुळे भरपूर वेळ जातो. त्याच्यामध्ये शिवमचाही कॉल आला होता. वरती गेले, त्याच्यानंतर काही साड्या नवीन आल्या, त्याची ॲडव्हर्टाईज करून घेतली आणि आज सॅटर्डे नाईट असल्यामुळे मस्त केसाला तेल लावून घेतलं होतं, कारण उद्या सकाळी उठून तेल वॉश करायचं, केस वॉश करायला लागतात त्याच्यामुळे. आजीबाईंची तब्येत आज बरी नव्हती म्हणून जरा रोंगसूनच बसल्या होत्या. म्हणलं त्यांना जरासा हसवावं म्हणून त्यांचा व्हिडिओ घेतला. छान सातार साईडची बाजरीची भाकरी आणि मस्त मेथीची भाजी असं प्लॅनिंग स्वयंपाकाचं ठरलं होतं. स्वयंपाक करता करता आजी खूपच रुंगसली होती. तिला जरा हसवावं म्हणून तिला असं गादीवरनं गाडी करत होते, पण तरी आजी आज काय हसली नाही. फायनली स्वयंपाक रेडी झाला. स्वयंपाक रेडी करून असं मस्तपैकी जेवायला घेतलं. जेवण होतं आजचं पावट्याची आमटी, मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी. डॉक्टरांनी मला भात बंद करायला सांगितलं आहे, त्याच्यामुळे संध्याकाळचा घरात भातच बनवायचा बंद करून टाकला आहे. प्रत्येकजण भाकरीच खातं. तर असं होतं आजचं डेली रुटीन. घरातलं सगळं आवरून, खालचं आवरून वरती बेडरूममध्ये आले. छान नाईट क्रीम लावायला घेतली, जी शुभ्राची जादू मी सगळ्यांच्या चेहऱ्यांवर जादू करून टाकलेली. ती जादू मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यासाठी पण वापरत असते. छान अशी नाईट क्रीम लावून घेतली, मस्त स्प्रेड केली सगळी. जी क्रीम मी स्वतः वापरते आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल अतिशय तुमचं मनापासून आभार. अतिशय खूप छान रिस्पॉन्स क्रीमला तुम्ही देताय. तर ज्याला शुभ्राची जादू ही नाईट क्रीम हवी आहे त्यांनी DM केले तरी चालेल. असा हा होता फायनल लूक. असा होता आजच्या दिवसाचं रुटीन. फायनली माझं सगळं आवरून झालं होतं आणि चला बाय.